नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विमा अपडेट, कर्जमाफी, नमो शेतकरी योजना, नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान यासारख्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत चला। आखाती युद्धाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आले अडचणीत। युद्धाच्या तणावाने निर्यातीमध्ये अडथळे, मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या मालाची हालचाली मंदावली असून याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। पावसामुळे गव्हाच्या पिकाचे झाले नुकसान, सर्वेक्षण व पंचनामे करणार तरी कधी, शेतकऱ्यांचा सवाल। नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांनी केली मागणी। सोयाबीनच्या विम्याला आणखीन महिना उलटणार, उडीद आणि मुंगाच्या विमाचा प्रश्न लागला मार्गी। प्रलंबित असलेला विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अंत्योदय प्राधान्य कुटुंबांना मिळणार रेशनवर घासलेट, तहसील स्तरावरील माहिती घेण्याचे काम सुरू झाले असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे। NCMC कार्डसाठी ST प्रवाशांची लूट, 200 रुपयांच्या कार्डसाठी मोजावे लागतात 300 रुपये। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ST प्रवाशांसाठी सूट सवलत देण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। होय मित्रांनो, 25 मार्च 2026 पासून हे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। होर्मुझ 48 तासात खुली करा, ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेट इशारा। इंटरनेट सेवा, पेयजल निर्मिती, ऊर्जा प्रकल्प नष्ट करणार इराणचा पलटवार, युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही। गारपिटानंतर आता उन्हाचा तडाखा, पारा 36 अंशावर, आठवड्यामध्ये पारा 40 कडे जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे केले आवाहन। युद्धाचा भडका, बाजार नरमला, सोन्या चांदीचा दर कोसळला। सोने प्रति तोळा 20,000 तर चांदी प्रति किलो 75,000नी उतरली। गॅस नाही म्हणून झाडावर कुऱ्हाड चालवार तर 50,000चा दंड होणार। घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती व टंचाईमुळे सामान्यांचे जीवन अडचणीत आले आहे। ई पीक पाहणीचा शेतकऱ्यांना फटका, नोंदणी अभावी हरभरा विक्री होईना। सातबारावर पिकांची नोंद नसल्याने शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नोंदणी करणे आवश्यक। मुक्या प्राण्यांनाही उष्माघाताचा होतो त्रास, पशुधनाचे रक्षण करण्यासाठी उष्मापासून बचावासाठी पशुपालकांनी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे। ई पीक पाहणीला मुदतवाढीचा बूस्टर, 31 मार्च पर्यंत मुदतवाढ। राज्यातील 58% शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत रब्बी हंगामातील ई पीक पाहणी करणे बाकी आहे। महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण, शुल्क आकारल्यास मान्यताच होणार रद्द। निर्णयाच्या अंमलबजावणीकडे महाविद्यालयांचा कानाडोळा। वितरण क्षमता आहे 10,000 तर मागणी आहे 60,000, सिलेंडरचा सावळा गोंधळ। नागरिकांनी घरगुती सिलेंडर मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे। हिरवी मिरची, टोमॅटो आणि लसणांचे बाजारभाव गडगडले। पालेभाज्यांची किरकोळ आवक होत असून बाजारामध्ये पालेभाज्यांच्या किमती उतरल्या आहे। आजचे असणारे भाजीपाल्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। KYC मध्ये करा चुकींची दुरुस्ती, लाडक्या बहिणींना 31 मार्च पर्यंत आहे संधी। KYC करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांना मिळणार दिलासा। भात शेतीला 35,000 अनुदानाची महामंडळाकडे केली मागणी। भंडारदरातील शेतकरी महामंडळाला दिले निवेदन, 4,000 ते 4,500 रुपये प्रति क्विंटल भाताला हमीभाव देण्याची मागणी। गॅस टंचाई अधिवेशनामध्ये मांडणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। सध्या राज्यामध्ये सर्वीकडे गॅस इंधन टंचाई असून याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे। तुती लागवडीचे उद्दिष्ट, 200 एकर नोंदणी, मात्र केवळ 21 एकरावरच काम। राज्यात रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी महारेशीम 2026 अभियान राबवण्यात येत आहे। निवड झाली, लाभ केव्हा? 859 लाभार्थ्यांची धाकधूक वाढली।
पूर्वसंमती पत्राअभावी पुढील कारवाई झाली ठप्प. 27 मार्च अंतिम मुदत. लाभार्थ्यांची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी. मागील हंगाम सन 2026 मध्ये प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तेल तापले, गॅस संकट गरज झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन. 2 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा फोनवर चर्चा. तेल व गॅसच्या पुरवठ्यावर घेण्यात येणार आढावा बैठक. शेतकरी अपघात योजनेचे 1019 दावे निघणार निकाली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेसाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा. लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची मुदत 31 मार्चला संपणार. लाडकी बहीण योजनेतील महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च पूर्वी ई-केवायसीच्या झालेल्या चुका दुरुस्त करून घ्याव्या. खरीप हंगामावर खत टंचाईचे सावट. अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.